एकूणच हा प्रकार सगळा जो चाललाय तो संतापजनक आहे. मीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये एक तो राग खतखततोय. अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये जे काही भेटत असतात सभ्यपणाने वागतायत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेनमधनं येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावी लागते. तर ह्या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदार हे सरकार असेल. नुसतं कमिशनरला त्यांच्या माथी खापर फोडून चालणार नाही. मुख्यमंत्री एक गृहमंत्री आहेत, त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे की त्यांनीसुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं करोनाच्या वेळेला माझं कर्तव्य मी पार पडलं, सरकारने कर्तव्य पार पडलं, आम्ही कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली, तसं मुख्यमंत्र्याचं काम असतं. एक पालक म्हणून, राज्याचा पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे. कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नये. सर, मुख्यमंत्री यांनी आज विधान परिषदेमध्ये उत्तर देताना शिक्षक आंदोलनावर भाष्य केलं की महाविकास आघाडी यासाठी जबाबदारी आहे. बरं ठीक आहे, पण आता तुम्ही आहात ना, मग तुम्ही का नाही देत? तुम्ही द्या ना. प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रकाराला जबाबदार नाहीत बोलले. ते पण बोलायला कमी करणार नाहीत की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं. तर हे सगळे विनोदाचे सगळे त्यांची हास्यजत्रा पुरे झाली. आज ते बसलेत. गेले 2.5 वर्ष तेच होते, आमच्याही आधी तेच होते, आत्तासुद्धा तेच आहेत. तर समजा आम्ही नाही करू शकलो, तुम्ही करा. मुळामध्ये गिरणी कामगारांना तर घरं द्या, यांना आता जर आम्ही नाही केलं तर तुम्ही द्या. आज एक विधायक गुंडागर्दी करता है, गरीब जो कामगार थे उनकी पिटाई का एक वीडियो वायरल हुआ है कैंटीन का, उस बारे में मेरे पार्टी का नहीं हो सकता. एसनशी गटाचा आहे ना तो, त्याचं नाम ही एसनशी है और क्या उसे उम्मीद कर सकते. लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है. मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है. तो मुख्यमंत्री उनकी एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए. आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत. करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल. नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय. ही शिवसेना स्टाईल नाही आहे आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक नातं नाहीच आहे, ते एसनशी गटाचे आहेत. मार्शल आर्ट आता अजिबात नाही मानू. माझ्या परवानगीशिवाय युतीबद्दल कुणी बोलता कामा नये. संभ्रमाचं वातावरण झालं मेळाव्यानंतर ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी. चांगलं ना, त्याच्यात काय, ते बोलतील ना त्याच्याबद्दल. त्याच्यात काय आपने बोला कि सीएम को बदनाम करने की कोशिश की जा रही है, इसका क्या संदेश, क्या मतलब निकाला जाए? इसका मतलब सीएम को बदनाम करने की कोशिश हो रही है. जानबूझकर ये सारी चीज़ें चल रही है. एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है. क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे हैं. अभी संजय गायकवाड़ कह रहे हैं मुझे मार्शल आर्ट आता है, जूडो कराटे सब आते हैं और फिर मारूंगा. तो मुख्यमंत्री को कौन सी आर्ट आती थी देखते हैं. काय ही अशी फालतू लोकांना महत्त्व देण्यापेक्षा जे गिरणी कामगार आहेत, शिक्षक आहेत, शेतकरी आहेत, ह्या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं. हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे. नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झाला आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.